पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ महायुतीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या पुणे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला। बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तरीही काही ठिकाणी रात्रीपासूनच विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पीएमटी बसेसला टार्गेट करून बसेस फोडल्या। शहरात सुमारे 20 ते 25 बसेस फोडण्यात आल्या। सप महाविद्यालयाच्या चौकात भाजप कार्यकर्त्यांनी बसेस फोडल्या। सकाळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी समाधान चौकात निदर्शने केली। निदर्शने करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी अटक केली। हा बंद शांततापूर्ण मार्गाने करत असून लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले। यूपीए सरकारनं जी अभूतपूर्व दरवाढ केली आहे त्या दरवाढीच्या विरोधात भाजप आणि एनडीए यांनी हा बंद पुकारलेला आहे आणि आपण बघू शकता पुण्यातल्या सर्व बाजारपेठा पूर्णपणे बंद आहेत। लोकांनी उत्स्फूर्तपणे या बंदला याच्यामध्ये लोक सहभागी झालेले आहेत। आज पुण्यातल्या कुठल्याही रस्त्यावर तुम्ही गेलात तरी देखील तुम्हाला संपूर्ण दुकानं बंद दिसतात, कारण हा काही केवळ एनडीएचा बंद नाही आहे, हा जनतेच्या मनातला बंद आहे। अभूतपूर्व महागाई, अभूतपूर्व पेट्रोलच्या दरात वाढ आणि कुशासनाच्या विरोधात हा बंद आहे। आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलंय की हा जो काही बंद आहे हा शांततापूर्वकच झाला पाहिजे। आपण बघू शकता कार्यकर्ते लोकांना हात जोडतायत आणि आता तर हात जोडायची आवश्यकता नाही, सगळ्यांनी बंद केलेलाच आहे। त्यामुळे चौकामध्ये उभं राहून केवळ नारेबाजी आम्ही करतो, कारण स्वयंस्फूर्तीने हा बंद झालाय। आम्ही कोणालाही बसेसची तोडफोड करायला सांगितलेलं नाही। कार्यकर्ते संयमाने लोकांना विनंती करूनच हा बंद करतायत। ते पोलीस त्याचं इन्व्हेस्टिगेशन करतील। आमचे कार्यकर्ते आपण बघू शकता, आमचे कार्यकर्ते रस्त्यावर लोकांना विनंती करतानाच आपल्याला दिसत आहेत। दरम्यान भाजपच्या या आंदोलनात आमदार गिरीश बापट, शहराध्यक्ष विकास मटकरी, युवा मोर्चा अध्यक्ष गणेश घोष, मुक्ता टिळक, हेमंत रासने आदींसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते। या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली। रात्रीपासून आमचे कार्यकर्ते शांतता मार्गानेच आंदोलन करत आहेत। आमचे कार्यकर्ते फोडाफोडी करत नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले। दरम्यान विरोधी पक्षांनी जरी 100% बंदचा दावा केला असला तरी पुण्यात अनेक ठिकाणी तुरळक प्रमाणात दुकाने, रिक्षा, पीएमटी चालू होत्या। शहराच्या उपनगरात या बंदचा फारसा परिणाम दिसला नाही। पतित पावन संघटनेनेही या बंदमध्ये सहभागी होत मंडई येथील टिळक पुतळ्यासमोर निदर्शने केली।
पुणे शहर आणि परिसरातील अनधिकृत जाहिरात फलकांवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. शहर आणि परिसरात नियम धुडकावून सर्रासपणे अनधिकृत जाहिरात फलक उभारले जात आहेत. याबद्दलचे कायदे पायदळी तोडून पुण्याला विद्रूप बनवण्याचा विडाच काही जणांनी स्वतःच्या स्वार्थासाठी उचलला आहे. या प्रकारास काही बड्या मंडळींचा आशीर्वाद असल्याने त्यावर कारवाई करणे म्हणजे एक दिव्यच झाले आहे. परंतु गेल्या 8 ते 10 दिवसांपासून अतिक्रमण विभागाचे उपायुक्त रमेश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली या जाहिरात फलकांविरोधात महापालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. यात कात्रज येथील दत्तनगर कॉर्नरवरील 7 अनधिकृत जाहिरात फलक तोडून काढण्यात आले. त्याचप्रमाणे गेल्या 7 दिवसांमध्ये पुणे परिसरातील कोरेगाव पार्क, कल्याणी नगर, औंध, बाणेर रस्ता, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता, चांदणी चौक या ठिकाणी विनापरवानगी उभारण्यात आलेले फलकही या पथकाने काढून टाकले. या सर्व कारवाईत 80 ते 82 फलक उतरवण्यात आले. पुण्यात एकूण 2221 अधिकृत जाहिरात फलक आहेत, ज्यांची नोंद प्रशासनाकडे आहे. या व्यतिरिक्त उभारण्यात आलेले फलक हे अनधिकृत म्हणून गणले जातात. जिथे पाहावे तिथे प्रत्येक हम रस्त्यावर एकूण एक गल्ली बोळात असे शेकड्याने हे अनधिकृत फलक उभारले जातात. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जाणाऱ्या पथकावर दबाव आणला जातो. पर्यायाने पुणे शहराच्या सौंदर्यास आणि पर्यावरणास बाधा येते. परंतु कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार महापालिका प्रशासनाने आता दबावाला न जुमानता ही कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे पुणे शहराला आता मोकळा श्वास घेता येईल अशी आशा आहे. या कारवाईबाबत सविस्तर माहिती देताना रमेश शेलार म्हणाले, ही शहरामध्ये जे अनधिकृत होर्डिंगचे बोर्ड होते तर त्याच्यावरती अनधिकृत अधिकृत जे होर्डिंगच्या बोर्डला परवानगी 2003च्या कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे 2003च्या नियमाप्रमाणे जे मनपाच्या कोर्टामध्ये निर्णय झालेला आहे त्या अंतर्गत ज्यांनी रिन्युएशनला वगैरे परवानगी घेतलेली नाही म्हणजे ते बोर्ड अनधिकृत आहेत, मग ते अनधिकृत बोर्ड काढून टाकण्याची कारवाई सुरू आहे. ही कात्रजपासून बँगलोर हायवे जो मुंबईच्या दिशेला जाणारा जो रस्ता आहे, कात्रज मुंबई रस्ता, या रस्त्यावरती दत्तनगरच्या कॉर्नरला ही कारवाई घेण्यात आली. आणि या कारवाईमध्ये सकाळपासून आज या ठिकाणी जे दत्तनगरच्या कॉर्नरला जे पोल उभे होते त्याच्यावरती मनपामार्फत कारवाई झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये 7 20x30, 20x40 अशा वेगवेगळ्या मापाचे 7 बोर्ड काढून टाकण्यात आले. अधिकृतची संख्या पुण्यामध्ये 2222 आहे, 2221 आहे आणि ही आपल्याकडे रजिस्टरला नोंद झालेली संख्या आहे. याच्या व्यतिरिक्त पुणे शहरामध्ये जे आहेत ते राहिलेले बोर्ड अनधिकृत या स्वरूपात मोडतात आणि अशा या ठिकाणी अनधिकृत स्वरूपावरती बोर्डांवरती कारवाई मनपामार्फत घेतली जाते. मनपाच्या 14च्या 14 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आकाशचिन्ह इन्स्पेक्टर्स हा बसलेला असतो. खरं तर या आकाशचिन्ह इन्स्पेक्टर आणि क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यांच्या स्तरावरती ही कारवाई प्रॉपर झाली पाहिजे लवकर. त्याच्यामध्ये हे जे खातं आहे या खात्याचं डिसेंट्रलायझेशन केलेलं आहे आणि या ठिकाणी असणारी यंत्रणा घेऊन ही कारवाई केली जाते. आज प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये ही कारवाई सुरू आहे आणि 14च्या 14 क्षेत्रीय कार्यालयामध्ये अशा प्रकारची कारवाई सुरू झाल्यानंतर अनधिकृतच्या होर्डिंगवरती निश्चित प्रकारे आळा बसेल. या होर्डिंगच्या वरती बाबत या ज्या कंपन्या आहे त्या कंपन्या स्वतःचे बोर्ड लावत नाही, त्याच्यावरती परवानगी दिली का न दिली, किती वर्षासाठी आहे, या सगळ्याच नियमाचं उल्लंघन करतात. बेसिकली विना कंप्लिशनच्या इमारती, जागेचं भाडं नाही, वादग्रस्त इमारती अशा ठिकाणी बोर्ड उभे राहतात आणि अशा ठिकाणी कारवाई करताना असंख्य अडीअडचणी उभ्या राहतात. त्या अडीअडचणी निर्माण करून प्रशासनामार्फत ही कारवाई सुरू आहे. ही कारवाई गेल्या 10 दिवसापासून सुरू आहे आणि या 10 दिवसामध्ये जवळजवळ 7 दिवस कारवाई करण्यात आलेली आहे. आणि या 7 दिवसामध्ये पुणे शहरातल्या विविध ठिकाणी म्हणजे कोरेगाव पार्क, कल्याणी नगर, औंध, म्हणजे बाणेर रस्ता, बिबवेवाडी, टिळक रोड म्हणजे सिंहगड रस्ता, तसेच चांदणी चौक म्हणजेच कर्वे रोड अशा विविध ठिकाणी कारवाई झालेली आहे. गावामध्ये सुद्धा कसबा विश्रामबागमध्ये सुद्धा कारवाई झालेली आहे.
ती अल्पशा प्रमाणात झालेली आहे. आणि या ज्या आउटस्कटला वारजे या आणि धनकवडी कात्रज या भागामध्ये आज कारवाई सुरू आहे. असे मिळून जवळजवळ मनपामार्फत 80 ते 82 बोट्स काढण्यात आलेले आहेत. त्यांची वर्गवारी लिस्टवारी तयार झालेली आहे. एनडीएच्या 122व्या तुकडीचा दीक्षांत समारोह जल्लोषात संपन्न झाला. हिप हिप हुर्रे टोप्या उडवत प्रशिक्षकांसह मित्रांना झेलत एनडीएच्या 122व्या तुकडीतील छात्रांनी दीक्षांत संचलनानंतर एकच जल्लोष केला. तत्पूर्वी हम हे कॅडेट एनडीएच्या ठेक्यात कदम तालात शानदार संचालन करून छात्रांनी लष्कर प्रमुख जनरल VK सिंग यांना मानवंदना दिली. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 122व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ बुधवारी पार पडला. या तुकडीतील 361 विद्यार्थ्यांनी 3 वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. त्यामध्ये 9 अफगाणी, 10 तजाकिस्तान, 2 कझाकिस्तान येथील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. संचालनाचे नेतृत्व कॅडेट G दयाकर रेड्डी यांनी केले. लष्कर प्रमुख सिंग यांच्या हस्ते रेड्डी यास राष्ट्रपती सुवर्ण पदकाने, सशबिंद सिंग पाल याला रौप्य पदकाने तर जितेंद्र सिंग अस्वाल याला कांस्य पदक देऊन गौरवण्यात आले. संचालनादरम्यान सुपर डिमोना आणि सुखोई विमानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. तत्पूर्वी सदन कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल AK सिंग, प्रबोधिनीचे कमांडंट लेफ्टनंट जनरल जतिंदर सिंग, डेप्युटी कमांडंट रेअर ॲडमिरल आनंद अय्यर यांना छात्रांनी मानवंदना दिली. या प्रसंगी बोलताना लष्कर प्रमुख सिंग म्हणाले, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला प्रभावशाली इतिहास आहे. येथूनच लष्करी नेतृत्व बळकट झाले आहे. दीक्षांत संचलन हा प्रसंग आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि कलाटणी देणारा असतो. त्यामुळे आता लष्कर अधिक सक्षम करण्याची छात्रांची जबाबदारी आहे. संचलनानंतर अनेक दिवसांनी भेटल्याचा आनंद छात्र आणि त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. सुवर्ण पदक विजेता रेड्डी म्हणाला, मला वैमानिक व्हायचे आहे. पाल याचे वडील सुभेदार असून त्याला घरातूनच सैन्यात सहभागी होण्याचे प्रोत्साहन मिळाले. पाल म्हणाला, मी मूळचा उत्तर प्रदेश मैनपुरी येथील आहे. माझे शिक्षण मिलिटरी स्कूलमधून झाले. मला पायदळात सहभागी व्हायचे आहे. जितेंद्र अस्वाल याचेही वडील सैन्यात सुभेदार आहेत. तो मूळचा उत्तराखंड बॉडी गढवाल येथील असून त्यालाही पायदळात सहभागी व्हायचे आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातील खेळाडूंना समान संधी मिळायला पाहिजे, असे मत माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांनी व्यक्त केले. वसंतदादा सेवा संस्थेच्या वतीने बांधकाम व्यावसायिक संजय काकडे यांच्या हस्ते अझरुद्दीन यांना राजीव गांधी क्रीडा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वीकृत नगरसेवक संजय बालगुडे, माजी नगरसेवक शिवा मंत्री, महाशिवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर, कैशर फकीर, कबड्डीपटू शांताराम जाधव यावेळी उपस्थित होते. अझरुद्दीन म्हणाले, एकेकाळी लोकप्रिय असणारा हॉकी खेळ मागे पडला असून क्रिकेटला अमाप प्रसिद्धी मिळत आहे. या खेळात शहराबरोबरच ग्रामीण भागातील खेळाडूंनी विशेष चमक दाखवली आहे. मात्र त्यांना संधी मिळाली पाहिजे. पुण्यातील नेहरू स्टेडियमच्या मैदानावर मी खूप वेळा क्रिकेट खेळण्यासाठी आलो. पुण्यातून अनेक युवकांनी क्रिकेटमध्ये चमक दाखवली आहे. मात्र ग्रामीण भागातील खेळाडूंना पुरेशी संधी मिळत नाही. ही संधी सरकारने उपलब्ध करून दिली पाहिजे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला मी त्या संदर्भात सूचना करीन. ते म्हणाले, तरुणांनी खेळाचा आदर करून त्यामध्ये प्रावीण्य मिळवावे. स्पर्धा वाढली असली तरी आपले ध्येय निश्चित करून त्यामध्ये स्थान निर्माण करावे. यावेळी पुणे पोलीस संघाला सद्भावना करंडक प्रदान करण्यात आला. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.